आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे सगळ्यात श्रेष्ठ कोण. दोन व्यक्ती आपसात भांडत होते. एक जण पैशाला तर दुसरा बुद्धीला सर्वश्रेष्ठ म्हणत होता. काहीच मार्ग निघत नाही हे पाहून दोघेही त्या राज्याच्या राजाकडे गेले आणि न्याय मागू लागले. राजाही त्यांच्या या भांडणात काहीच निर्णय घेऊ शकला नाही. त्याने एक पत्र लिहून त्या दोघांना दुसऱ्या राज्याच्या राजाकडे पाठवले. मग ते दोघं ते पत्र घेऊन दुसऱ्या राज्याच्या राजाकडे आले. तो राजा खूप हुशार होता. राजाने चतुराईने त्यांच्या भांडणातील गोम ओळखून त्या दोघांना फाशीची शिक्षा देण्याची आज्ञा केली. हे ऐकताच दोघांनीही एकमत करण्याचे ठरवले. बुद्धिवानाने पैसावानास म्हटले, तू समजतोस पैसा मोठा आहे, तर पैशाने आता तू आपल्या प्राणांची रक्षा कर बघू. पैसावानाने प्रयत्न तर केले, पण ते काही कामी आले नाहीत. त्याने हार पत्करत बुद्धिवानास विनंती केली, आता तूच आपल्या प्राणांचे रक्षण कर. बुद्धिवान म्हणाला, फाशीवर चढताना आपण एकमेकांस पुढे ढकलायचे. पुढील गोष्ट मी सांभाळून घेतो. त्याचप्रमाणे त्यांनी केले. प्रथम फाशी जाण्यासाठी दोघे धक्काबुक्की करू लागले. तेव्हा राजाने त्यांना कारण विचारले. बुद्धिवान म्हणाला, आमच्या राजाला ज्योतिषाने सांगितले आहे, मी जेथे मरेन तेथे भयंकर दुष्काळ पडेल आणि माझा मित्र जेथे मरेल तेथे महामारी पसरेल. त्यामुळे मी मरण्याचा विचार करतो, कारण लाखो लोक महामारीपासून बचावतील. आम्हाला फाशी तर आमच्या देशातही देता आली असती, पण आमच्या राजाने आमच्या देशावरचे संकट तुमच्या पदरात टाकले आहे. आता तुम्ही कुणाला फाशी देता ते सांगा. त्याबरोबर राजाने आपल्या राज्यावर येणाऱ्या संकटापासून बचाव करण्यासाठी त्या दोघांची शिक्षा माफ केली. अशा प्रकारे बुद्धिवानाने पैशावानाचा जीव स्वतःबरोबर वाचवला. या गोष्टीचं तात्पर्य काय मित्रांनो? पैसा कितीही असला तरी शेवटी बुद्धीच सर्वश्रेष्ठ असते. गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.